जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले। तसेच फिर्यादीच्या मुलीला घडलेल्या घटनेबद्दल कुठेही काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पीडित महिलेचा दीर मच्छिंद्र बाबूराव भागवत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे। नाव उर्फ मनीषा भास्कर भागवत, राहणार धोत्रे बुद्रुक, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मी शेळ्या चारीत असताना डोंगराला माझ्या मागं मच्छिंद्र बाबूराव भागवत हा अतिप्रसंग करण्यासाठी आला। तर मला मी करून देत नसताना त्यांनी मला मारहाण काठीनी दगडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व माझ्या अंगावर बसला आणि माझी मुलगी मोठ्याने आरडली म्हणून मला सोडले। तर मुलीला बी धमकी दिली का तुला जीवे मारीन, काही जर आईचं असं सांगितलं तर तुला जीवे मारीन। आणि मग मुलगी आरडल्यामुळे त्यांनी मला सोडलं आणि मी पळाली। माझे नाव भारती भास्कर भागवत, राहणार धोत्रे बुद्रुक, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, केंद्र भाळवणी। मी माझ्या मम्मीसोबत शेळ्या चारीत डोंगराला शेळ्या चारीत होते आणि माझे चुलते आमच्या मागे आले आणि माझ्या मम्मीवर अतिप्रसंग केला। मी मोठ्याने वरडले तेव्हा माझ्या मम्मीला सोडले आणि मला दगडाने हाणलं आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्या मम्मीची साडी पण फाडली। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।